दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गाव मांगर यास चित्ररथ सहभागी होण्याचा सन्मान मिळाला असून मांगर हे गाव देशातील प्रसिद्ध मधाचं गाव आहे। 16 मे 2022 रोजी देशातील मधाचे गाव म्हणून मांगरला सन्मान मिळाला। 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनातील चित्ररथात महाराष्ट्राच्या वतीने मधाचे गाव मांगर हा चित्ररथ सहभागी होणार आहे। तर ह्या पेट्या ज्या असतात ना, ह्या प्रत्येक शेतकऱ्याच्या असतात, म्हणजे कुणाच्या 20 कुणाच्या 30 प्रत्येकाच्या पेट्या आहेत। खादी आणि ग्रामोद्योग जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं, तिथे इथले शेतकरी ट्रेनिंग घेतात आणि त्यांच्या थ्रू सर्टिफाईड झाले की मग त्यांच्यातून अशा पेट्या विकत घेतात, त्यांना सबसिडी वगैरे मिळते ह्या पेट्यांवरती। मग पेट्या विकत घेतल्यानंतर ह्या जंगलात लावल्या जातात, कुणाच्या 20 कुणाच्या 30 अशा प्रत्येकाच्या पेट्या असतात। म्हणजे गावातल्या लोकांची शेती असेल त्या लोकांनी घ्यायचं। हा, शेती म्हणजे शेतीसोबत हा जोडधंदा करतात की मधमाशी पालन, अशा पेट्या विकत घेऊन त्या जंगलामध्ये लावल्या जातात आणि जंगलामध्ये लावल्यानंतर अशा पेट्या लावल्या जातात आणि मग एकतर लावल्यानंतर मधमाशा आपोआप तर येतात, नाही तर मग आपल्याला पकडून आणाव्या लागतात। त्याच्यासाठी एक नेट असतं ज्याला स्वार्म नेट असं बोलतात, तर त्याच्यामध्ये क्वीन बी, वर्कर आणि ड्रोन असे 3 प्रकार असतात। तर जी क्वीन बी आणि वर्कर असतात ते फिमेल असतात आणि ड्रोन असतो तो मेल असतो त्यांच्यामध्ये। तर क्वीन बी आणि ड्रोन फर्टिलायझेशनचं काम करतात, म्हणजे मधमाशांची पुढची उत्पत्ती, अंडी वगैरे, आणि वर्कर कलेक्शनचं काम करतात, म्हणजे मध जमवायचं। अशा पेट्या नेऊन शेतकऱ्यांनी जंगलात लावलेल्या असतात आपापल्या स्वतःच्या नाही, शेतात वगैरे नाही करत, आमच्या म्हणजे जंगलामध्ये प्रत्येकाची जागा ठरली, म्हणजे आमचा मधाचा व्यवसाय पूर्वीपासून 1955 पासून, पण आता हे जस्ट 2022 ला झाले मधाचे गाव। त्या शेतकऱ्यांना तुम्ही किंवा त्याची देखभाल असेल, बघणे वगैरे, ते सगळं ते स्वतः करतात शेतकरी। ते असं घेऊन लावायच्यात आणि मग ह्याच्यातून एक्स्ट्रॅक्शन केलं जातं। असे फ्रेम असतात ह्याला आपल्याला मेन पत्रा लावावा लागतो, म्हणजे बी वॅक्स जे मेन असतं ते लावावं लागतं। ते षटकोनी आकाराचं असतं, तर मधमाशीला ह्याच्यावरती पोळं बांधणं सोपं होतं आणि पेटी लवकर मधाला प्रिपेअर होते। तर हे त्याच्यात ठेवल्यानंतर मग मधमाशी ह्याच्यावरती पोळं तयार करते किंवा महिन्यातून हार्वेस्टिंग म्हणजे काढलं जातं। अशा पेट्या असतात आणि मग ह्याच्यामध्ये हे केल्यानंतर मग शेतकरी 15-20 दिवसातून जाऊन चेक करतात आपली पेटी भरलेली असेल तर हे फ्रेम असतात ते ह्याच्यामध्ये टाकून फिरवलं जातं। ह्याच्यातनं फक्त मध बाहेर पडतो, म्हणजे पोळं वगैरे असतं ना ते तुटत वगैरे नाही, फक्त रिकामं होतं आणि ते परत त्याच्यात ठेवलं जातं, म्हणजे रियूज केला जातो। ते अशा मशीन आणि ते पेट्या आणि हास्य कलेक्शन ड्रम्स प्रत्येकाकडे असतात शेतकऱ्याकडे। मग हे घेऊन जंगलात जावं लागतं आणि तिथे जाऊन तिथे काढायचा आणि मग इथे आणून दिलं जातं। मग इथे हे आमचं एकच गावचं विक्री केंद्र आहे, म्हणजे संपूर्ण कोऑपरेटिव्ह सारखं, जसं दूध संकलन असतं तसं मध संकलन। तर ते एकत्र आणून मग तिथे बॉटलिंग वगैरे आम्ही करून आमच्या गावच्या ब्रँडने विकतो आणि मग त्या मधाचा दर वगैरे त्यांना दिला जातो शेतकऱ्यांना, तसा प्रॉफिट होईल ते पण गावचंच आमचं असतं।